जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवन सत्यवादी एकसत्वाचे सागर एकबुद्धीचे आगर एक श्रोते वैरंगर नाना शब्द रत्नांचे जे नाना अर्थ वृद्धाचे भोगते जे प्रसंगी वक्ते याचे वक्ते नाना संशयाते छेदिते निश्चय पुरुष ज्याची धारणा अपार जे ईश्वराचे अवतार नातरी प्रत्यक्ष सुरवर बेसले जैसे की हे ऋषेश्वराची मंडळी शांत स्वरूप सत्वांगळी जयाचेनी सभामंडली परमशोभा हृदयी वेदगर्भ विळासे मुखी सरस्वती विळासे साहित्य बोलता जैसे भासती देवगुरु जे पवित्रपणे वैश्वनार जे स्फूर्ती किरणाचे दिनकर ज्ञात्यपणे दृष्टी समोर ब्रह्मांड नये जे अखंड सावधान जैस त्रिकाळाचे ज्ञान सर्व काळ निराभिमान आत्मज्ञानी ज्याचे दृष्टी खाळून गेले काहीच नाही उरले पदार्थ मात्राशी लक्षले म्हणे जयाच्या जे जे काही आठवावे ते ते तयास पूर्वीच ठावे ते ते काय अनुवादावे ज्ञातेपणे करुनी परंतु गुणग्राहिक म्हणून बोलतो निशंक भाग्यपुरुष काय एक सेवित नाही सदा सेविती दिव्याने पालट कारणे आवेट अन्ने तैसीच माझी वचने पराकृते आपुले शक्ती नसार भावे पूजावा परमेश्वर परंतु पूजून हा विचार कोटेची नाही तैसा मी एक भाग्य दुर्बळ श्रोते परमेश्वराची केवळ याची पूजा वाचांबरल करून पाहे इत्पत्ती नाही कळा नाही चातुर्य नाही प्रबंध नाही भक्तिज्ञान वैराग्य नाही गौळ्यता नाही वचनांची ऐसा माझा वांगिलास म्हणून बोलतो सावकाश भावाचा भोगता जगदीश म्हणून या तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी उत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो समर्थांचा पुत्र मूर्ख जंगी परिसामर्थ्य असे त्याचा अंगी तुम्हा संतांचा सळगी म्हणून करीतो व्याघ्र सिंह भयानक देखुनी भया चकित लोक परी त्यांची पिलेनी शंक तयापुढे खेळती तैसा मी संतांचा अंकित तुम्हा संतापाशी बोलत तरी माझी चिंता तुमचे चिंत वाहिलेच की आपुलेची बोळे वावगे त्याची संपादनी करणे लागे परंतु काही सांगणे न लगे न्यून ते पूर्ण करावे इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोतेस्तव नाम समास 6वा जय जय रघुवीर समर्थ।